हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील पुढील प्रमेय अभ्यासतोय। महत्त्वाचे प्रमेय आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। ह्या ठिकाणी आपण प्रमेयाचे विधान वाचू शकता। हे विधान जर आणि तरच्या स्वरूपात दिले आहे। जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, बघा जर आणि तरच्या मध्ये दरम्यान जे वाक्य दिलेलं आहे हे वाक्य म्हणजेच आपलं पक्ष असणार आहे आणि तर नंतर जे वाक्य आहे हे वाक्य आपलं साध्य असणार आहे। तर आपल्याला सिद्ध करायचे आहे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। दोन त्रिकोण आपण समरूप दाखवणार आहोत आणि त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। हा शब्द महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळा विद्यार्थी हा शब्द किंवा चिन्ह ज्यावेळी ह्या गुणोत्तराचे उपयोजन करतात त्यावेळी विसरतात, तर हा विसरायचा नाही आहे। संगत बाजूंचे गुणोत्तर आपल्याला माहीत आहे, त्याचा वर्ग करणं महत्त्वाचे आहे। तर हे विधान सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आकृतीची गरज आहे। ही आकृती म्हणजेच आपल्याला दोन समरूप त्रिकोण काढायचे आहेत। तर हे समरूप त्रिकोण समजा आपण हे दोन घेऊया, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR। हे दोन समरूप त्रिकोण आहेत। पुढे आपल्याला ह्यांचं क्षेत्रफळ सुद्धा घ्यायचे आहे। ओके, तर क्षेत्रफळासाठी कोणत्याही दोन सर्वसामान्य त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 पाया गुणिले उंची असं असतं। तर ह्या ठिकाणी उंचीची गरज आहे आपल्याला, म्हणून आपण हा एक लंब टाकणार आहोत अशा प्रकारे। आता हे जे लंब बाजू BC वर दिसत आहेत त्याचप्रमाणे QR वर दिसत आहेत। हा जो लंब बिंदू आहे ह्या लंब बिंदूला आपण नाव देऊया बिंदू M आणि N। आता समोर जी आकृती आहे ह्या आकृतीचं लेखन आपण पक्षमध्ये करणार आहोत। हे पक्ष मगाशी ज्याप्रमाणे मी सांगितलं हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्याचप्रमाणे आता जी आपण रचना केली आहे म्हणजे जे लंब काढले आहेत ह्याचं सुद्धा आपण लेखन करणार आहोत पक्षमध्ये। तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले आहेत। आकृतीमध्ये AM हा BC वर तर PN हा QR वर लंब होता। पुढे आपण साध्यच्या दिशेने वळूया। ह्यामध्ये सांगितलं आहे ह्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। तर ह्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे आपल्याला हे असे दर्शवायचे आहे A1/A2। तर पहिल्या त्रिकोणाचं नाव लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR। आणि पुढे सर्वात महत्त्वाचं दिलं आहे हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजू। आता ह्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या अशा येणार आहेत आणि ह्या बाजूंचा देखील आपल्याला करायचा आहे वर्ग। तर हा वर्ग करूया। आठवणीने हा वर्ग करणं गरजेचं आहे, अन्यथा आपलं उत्तर जे आहे हे उत्तर चुकू शकतं। तर ह्या पक्ष आणि साध्यमध्ये हे जे प्रमेयाचं जे विधान आहे ह्या विधानाचं रूपांतर आपण ह्या दोन पक्ष आणि साध्य ह्या विधानामध्ये केलेलं आहे ह्या आकृतीच्या सहाय्याने। पुन्हा एकदा नजर टाकूया। पक्षमध्ये दोन त्रिकोण समरूप होते, त्यानंतर आपण हे दोन लंब काढले होते, तर नंतर जे साध्य होतं ह्या साध्यमध्ये क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचं होतं। हे दोन त्रिकोणांच्या नावं लिहून आपण क्षेत्रफळ घेतलं आहे। हे क्षेत्रफळ त्यांच्या संगत बाजू ह्या संगत बाजू घेतल्या आणि त्यानंतर त्यांचा वर्ग ह्यांच्या गुणोत्तरा एवढं लिहिलं आहे। पुढे आपण सिद्धतेकडे जाऊया। ह्या सिद्धतेमध्ये जर हे त्रिकोण हे सर्वसामान्य त्रिकोण असतील म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप नाहीत असं आपण गृहीत धरूया। जर हे समरूप त्रिकोण नसतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये असतं। तर पहिल्या आकृतीमध्ये आपला पाया तयार होणार आहे BC आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पाया तयार होणार आहे QR। त्याचप्रमाणे उंची आपली आहे AM आणि ह्या ठिकाणी आहे PN। तर ह्याचं लेखन आपण इकडे करूया। हे लेखन इकडे मी केलेलं आहे जे आपल्याला B1 गुणिले H1 B2 गुणिले H2 ह्या स्वरूपामध्ये दिसते। आता ह्या ठिकाणी दोन गुणाकारची चिन्ह आहेत किंवा BC छेद QR आणि AM छेद PN अशा स्वरूपामध्ये आपण ह्याचं लेखन करू शकतो। तर हे लेखन करूया पुढे। हे ह्याप्रमाणे आपण लिहू शकतो। पुढे आपण हे दोन त्रिकोण जे आहेत हे दोनही त्रिकोण आपल्याला समरूप सांगितले होते, हे आपलं पक्ष होतं। ह्या पक्षामध्ये आपण पाहू शकता हे दोनही त्रिकोण समरूप आहेत।
जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू ह्या प्रमाणामध्ये असतात. तर त्यावरून आपण हे पुढील विधान क्रमांक 2 लिहिलेलं आहे. ह्या विधानामध्ये आपण पाहू शकता हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण ऑलरेडी आपल्याला पक्षमध्ये दिले होते, समरूप आहेत, कारण लिहिलं आहे. त्यानंतर त्यांच्या संगत बाजू ह्या प्रमाणामध्ये दाखवले आहेत. हे असेल आपलं विधान क्रमांक 2. ह्यापुढे आपण विधान क्रमांक 3 शोधणार आहोत. त्यासाठी आपल्याला ह्या दोन त्रिकोणांची निवड करायची आहे. त्रिकोण AMC व त्रिकोण PNR. कोणत्याही दिशेचे आपण घेऊ शकता. मी हे उजव्या बाजूचे घेतले, तुम्हाला हे डाव्या बाजूचे घ्यायचे असतील तरी देखील आपण हे घेऊ शकतो. लंबपासून तयार होणारे हे दोन त्रिकोण, मी ह्या उजव्या बाजूचे हे घेते. आता ह्या दोनही त्रिकोणांमध्ये बघा आपलं पक्ष होतं, हे दोनही त्रिकोण हे समरूप आहेत. जर हे समरूप असतील तर त्यांच्या संगत कोन हे एकरूप असतात. म्हणजे जो कोन C आहे ह्या कोन Cचा संगत कोन येणार आहे कोन R. हे कोन एकरूप असणार आहेत. त्याचप्रमाणे आकृतीमध्ये आपण कोन M आणि कोन N हा 90 अंशाचा पाहू शकता. म्हणजेच हे दोन कोन हे एकरूप असणार आहेत. तर ह्या दोनही एकरूप कोनांचा वापर करून आपण हे जे दोन त्रिकोण आहेत AMC व त्रिकोण PNR हे दोनही त्रिकोण आपण एकरूप समरूप दर्शवणार आहोत. त्यासाठी हा काटकोन त्रिकोण आणि हा संगत कोन ह्या दोन कोनांच्या जोडींचा आपण वापर करूया. तर पहा ह्या दोन त्रिकोणांची नावं ह्या ठिकाणी लिहिलेली आहेत. ह्या दोन त्रिकोणांमध्ये हे कोन आपले पक्षानुसार एकरूप आहेत, कारण की ते संगत कोन आहेत. समरूप त्रिकोणाचे संगत कोन हे एकरूप असतात. त्यानंतर M आणि N हे दोन कोन प्रत्येकी 90 अंश होते आणि त्यानुसार हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवू शकतो. त्यासाठी ही एकास एक संगती मी तयार करून दाखवते. पहिल्या त्रिकोणाचं नाव घेऊया त्रिकोण AMC, जे आपल्याला आकृतीमध्ये दिसते. त्रिकोण AMC समरूप त्रिकोण. बघा Aचा एकरूप कोन आपल्याकडे मिळत नाही, म्हणून आपण M म्हणजे दुसऱ्या स्थानावर जाऊया. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता Mचा एकरूप कोन हा N आला आहे, म्हणून दुसऱ्या क्रमांकावर मी हा N लिहिते. त्यानंतर C हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ह्या Cचा एकरूप कोन R आहे, तिसऱ्या क्रमांकावर जाईल व उर्वरित बिंदू हा पहिल्या क्रमांकावर येईल. म्हणजेच PNR ही एकास एक संगती ह्या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर ह्या संगतीनुसार ह्या ज्या संगत बाजू आहेत ह्या संगत बाजून आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ह्यामध्ये आपल्याला दोन गुणोत्तरांची निवड करायची आहे, ज्यामध्ये उंचीची निवड करायची आहे. आता आकृतीमध्ये जर आपण उंची पाहिली तर AM आणि PN ह्या दोन उंची होत्या. तर हे पहिलं गुणोत्तर आपण निवडणार आहोत. आणि त्यानंतर मुख्य त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत हे कायमचं लक्षात ठेवायचे आहे. ज्यावेळी हे उपयोजन तुम्ही दुसऱ्या आकृतीवर करणार आहात त्यावेळी ह्याचा वापर करायचा आहे. त्रिकोणाची जी मुख्य बाजू होती ही मुख्य बाजू म्हणजेच आपली AC आणि PR होती. तर ह्या दोन गुणोत्तरांचा आपण निवड करणार आहोत. बघा पुन्हा आपण एकदा पाहूया की जी आकृतीमध्ये जी उंची होती ह्या उंचीचा वापर केला आहे आणि त्याचप्रमाणे मुख्य त्रिकोणाची जी बाजू होती ही मुख्य त्रिकोणाची बाजू AC आणि PR ह्या दोन गुणोत्तरांचा वापर करून आपण हे विधान क्रमांक 3 लिहिलेले आहे. ओके, आता विधान क्रमांक 1, 2 व 3 ह्यांचं नीट निरीक्षण करूया. ह्या विधान क्रमांक 3 मध्ये जी आपल्याला किंमत दिसते ह्या किमतीचा वापर करून किंवा ह्या ACची किंमत आणि AMची किंमत समान आहे ह्याचा वापर करून आपण ही किंमत विधान क्रमांक 2 मध्ये ठेवू शकतो. म्हणजेच विधान क्रमांक 2 मध्ये आपण ही किंमत ठेवून हे विधान क्रमांक समजा 4 तयार करूया. आता ह्या विधानामध्ये AM/PN ची किंमत आपण BC/QR ही सुद्धा वापरू शकतो. AB/PQ ही देखील वापरू शकतो. परंतु आपण BC/QR ची निवड करूया, कारण विधान क्रमांक 1 मध्ये BC/QR चा वापर केलेला आहे. ठीक आहे, तर ह्यानुसार आपण हा जो AM/PN आहे ह्या ऐवजी BC/QR असे लेखन करूया.
हे लेखन केल्यानंतर आपल्याला ही पायरी मिळेल. ह्या ठिकाणी BC/QR वापर का केला आहे आता हा तुम्हाला समजतोय की आपल्याला हा वर्ग शोधायचा आहे. तर हा वर्ग शोधण्यासाठी कंपल्सरी आपल्याला हा BC/QR वापर करावा लागेल. जर AB/PQ असता म्हणजे तिकडे AB/PQ असता तर आपण AB/PQ वापर केला असता. ठीक आहे. तर ह्यावरून आपली पायरी तयार होईल. तर पुढे आपण ह्या विधान 1, 2 व 3 वापर करून हा एक मुख्य बदल केला आहे. जी उंची होती ह्या उंचीच्या जागी आपण BC/QR वापर केला तर दोघांचा गुणाकार हा वर्ग मिळणार आहे. आणि हे जे विधान आहे हे विधान आपण ह्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. अशाच प्रकारे ह्याच पद्धतीचा वापर करून आपण AB² वर्ग त्याचप्रमाणे AC² वर्ग हे विधान देखील किंवा हे प्रमाण देखील आपण सिद्ध करू शकतो. ह्यावर आधारित काही उदाहरणे सोडवूया. पहिला प्रश्न पाहूया. ह्या प्रश्नामध्ये 2 त्रिकोण हे समरूप दिलेले आहेत. त्याचप्रमाणे हे पुढचे एक विधान दिलं आहे ज्याच्यामध्ये 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळांची किंमत दिली आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे हे गुणोत्तर BC/QR म्हणजेच कदाचित हे BC/QR असं देखील दिलं जातं. ही किंमत काढा. आता ह्या ठिकाणी हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर आपल्याला किंवा ही जी क्षेत्रफळांची किंमत आहे ही डायरेक्टली दिलेली आहे. कधीकधी ही A1/A2 बरोबर 36/25 अशा स्वरूपात सुद्धा दिली जाते किंवा अशा ह्या विधानाच्या किंवा समीकरणाच्या रूपात देखील दिली जाते. अशा वेळी आपल्याला जी 2 त्रिकोण आहेत ह्या 2 त्रिकोणांची नावे एका बाजूला घ्यायची आहेत व ज्या किमती दिल्या आहेत ह्या किमतीचं लेखन दुसऱ्या बाजूला करायचे. त्यानुसार आपल्याला हे पुढील विधान मिळेल. आपल्या ह्या प्रश्नाकडे येऊया. ह्या प्रश्नामध्ये हे आपल्याला पक्ष दिला आहे 2 त्रिकोण हे समरूप आहेत. जर हे 2 त्रिकोण समरूप असतील आणि त्यांचं क्षेत्रफळांचा सहसंबंध दिला असेल तर ह्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या ह्या गुणोत्तरानुसार किंवा ह्या गुणधर्मानुसार त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजू आणि त्याचा वर्ग ह्या रूपामध्ये असतात. आता आपल्याला प्रश्नामध्ये ह्यांची किंमत दिलेली आहे म्हणजे आपण ह्या डाव्या बाजूचा वापर करणार आहोत. आता पुढे हे जे 3 गुणोत्तर आहेत ह्याच्यापैकी प्रश्न जो आपल्याला विचारलेला आहे ह्या प्रश्नार्थक गुणोत्तराचा वापर करूया म्हणजेच BC/QR वापर ह्या ठिकाणी केलेला आहे. पुढे आपण ह्या ज्या किमती दिल्या होत्या ह्या किमतींचं लेखन आपण केलेलं आहे ह्या ठिकाणी. आता हे जे गुणोत्तर आपल्याला विचारलेलं ह्या गुणोत्तरामध्ये वर्ग कुठेही दिसत नाही परंतु ह्या पायरीमध्ये आपल्याला वर्ग दिसतो. ह्या वर्गाची अगदी विरुद्ध क्रिया करूया. वर्गमूळ घेऊया. जर वर्गमूळ घेतलं तर 36 हा 6चा वर्ग आहे तर 25 हा 5चा वर्ग दिसतोय आणि ह्या ठिकाणचे जे वर्ग आहेत हे वर्गचिन्ह नाहीसे होतील निघून जातील आणि आपल्याला BC/QR ह्याची किंमत मिळेल 6/5. आता ह्याचं लेखन आपल्याला ह्या स्वरूपात करायचं आहे म्हणजेच ह्याची किंमत BC/QR बरोबर 6/5 अशी येणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. ह्या प्रश्नामध्ये कुठेही त्रिकोणाचं नाव किंवा बाजूचं नाव दिलेलं नाही आहे. हा एक शाब्दिक प्रश्न आहे. प्रश्न वाचूया. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 49 चौरस सेमी व 121 चौरस सेमी असे दिले आहे. लहान त्रिकोणाची बाजू 14 सेमी असेल तर प्रश्न आहे मोठ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंची किंमत काढा. आता या ठिकाणी त्रिकोणाचं नाव दिलेलं नाही म्हणून आपण ह्या 2 त्रिकोणांचं जे क्षेत्रफळ दिलं आहे हे क्षेत्रफळ A1 आणि A2 ने मानूया. त्यासाठी हे एक विधान दिलेलं आहे. लहान व मोठ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे अनुक्रमे हा शब्द महत्त्वाचा आहे A1 आणि A2 अशी असतील. तर त्यानुसार ह्या A1ची किंमत इकडे आपल्याला लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण 49 घेऊ शकतो तर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे 121 घेऊया. मोठा अंक निवडूया. आता ह्याच्यामध्ये लहान त्रिकोणाची बाजू म्हणजेच इंग्रजीमध्ये ह्याला साईड म्हणतात म्हणून हा आपण S1 घेऊया 14 सेमी आणि दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला शोधायची आहे म्हणजेच हा S2 बरोबर आपला हा प्रश्नचिन्ह असणार आहे. हे लेखन झाल्यानंतर आपण पुढच्या पायरीकडे वळूया. ह्यामध्ये 2 त्रिकोण हे समरूप होते आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला वापरायचं होतं म्हणून आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो A1/A2 बरोबर S1 वर्ग छेद S2 वर्ग म्हणजे संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर. आता ह्या ठिकाणी ही किंमत ठेवलेली आहे. पुढे
हा वर्ग नको आहे आपल्याला म्हणून, किंवा तिरकस गुणाकार करण्याआधी कंपल्सरी आपल्याला वर्गमूळ शोधायचा आहे, जेणेकरून हा 14चा जो वर्ग आहे आणि S2चा वर्ग आहे हा निघून जाईल. तर ह्याचं वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला ही पायरी मिळते. पुढे S2ची किंमत काढायची असेल तर आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागणार आहे. हा तिरकस गुणाकार करताना हा गुणाकार 14 गुणिले 11 करायचं नाही आहे. सर्वप्रथम सोपं रूप द्यायचं आहे. त्यासाठी जे 7 आहेत हे 7 आपण दुसऱ्या बाजूला आणूया. 7 इकडे 14ला भाग लागतोय 2चा आणि त्यावरून S2ची किंमत मिळते 22 सेमी. आता हा जो S2 होता हा S2 म्हणजेच मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू होती आणि ह्या बाजूची किंमत 22 सेमी एवढी मिळालेली आहे. ह्या दोनही प्रश्नांमध्ये आपण पाहिले असेल की प्रश्नामध्ये कधीतरी फक्त एखाद्या बाजूची किंमत विचारली जाते किंवा ही किंमत गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये देखील विचारली जाते. जर क्षेत्रफळ दोन त्रिकोण समरूप आणि त्यांचं जर क्षेत्रफळ हे जर पक्ष असेल तर त्यासाठी ह्या गुणोत्तराचा म्हणजेच दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा वापर करून ही गणितं आपल्याला सोडवायची आहेत.